स्मार्ट अहमदनगर न्यूज। सासवड ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींविरोधात पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुरंदर तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने। प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम, मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। सासवड शासकीय ग्रामीण रुग्णालय सासवड येथील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत। या गंभीर परिस्थिती विरोधात आणि रुग्णालयातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पुरंदर तहसील कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने करण्यात आली। आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विदारक स्थितीवर बोट ठेवले। सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची संख्या मोठी आहे, मात्र त्या प्रमाणात खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात। रुग्णालयातील अनेक मशिनरी बंद अवस्थेत असून याचा फायदा खासगी सोनोग्राफी सेंटर्स आणि लॅब चालक घेत आहेत। रुग्णांना नाईलाजाने खासगी ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांचा मोठा आर्थिक फटका बसत आहे। तसेच रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचा पूर्णतः अभाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे। रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून सुसज्ज अशी नवीन इमारत उभा करावी, तसेच रुग्णालयातील रिक्त पदे भरून कर्मचारी वर्ग वाढवण्यात यावा। बंद असलेल्या सर्व मशिनरीज आणि सोनोग्राफी सुविधा तातडीने सुरू कराव्यात। रुग्णालय परिसरातील अस्वच्छता दूर करून निर्जंतुकीकरण करावे। तसेच हे आंदोलन पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक प्रदेशाध्यक्ष माननीय मनोजदादा भिसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की जर येत्या 10 दिवसात या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात येईल। या आंदोलनाप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ तात्या भिसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप भोंडे, राज्य संघटक विजय बगाडे, महिला आघाडी पुरंदर तालुकाध्यक्षा रोहिणीताई कुंभारकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, श्वेता आढाळगे यांच्यासह परिषदेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे। सासवड ग्रामीण रुग्णालयाची दुर्व्यवस्था थांबलीच पाहिजे। आरोग्य प्रशासनाचं करायचं काय, खाली करायचं काय, खाली डोकं वर पाय। हे आरोग्य आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। डॉक्टर कर्मचारी रिक्त पदे भरलीच पाहिजे। सर्व प्रकारचे औषधे मिळालीच पाहिजे। सासवडच्या रुग्णालयाला नवीन इमारत मिळालीच पाहिजे। पुरंदरच्या जनतेचा एकच नारा, आरोग्य सुविधेला द्या थारा। आज आमची मागणी आहे, उद्या आमचा एल्गार। आज पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून सासवड येथील तहसील कार्यालयामध्ये आपण आंदोलन आयोजित केलेले आहे। प्रथमतः मी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। आपण पाहतो की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद ही एक संघटना सध्या जोराने फोफावताना आपल्याला दिसते। या पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुभाषजी वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज या ठिकाणी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयामधली जी काही अवस्था आहे, या अवस्था बघून आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। सर्वसामान्य माणसांकडे वेळ द्यायला, सर्वसामान्य माणसाकडे ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजचे जे काही राजकीय पुढारी, हे राजकीय पुढारी अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे लक्षच नाही असता सर्वसामान्य माणसाच्या गरजाकडे। सर्वसामान्य माणसाला काय लागतंय, सर्वसामान्य माणसाच्या गरजा त्याच्यामध्ये आरोग्य ही चांगली गरज आहे। ही गरज जर भागवायची असेल तर त्यांना आरोग्य सेवा चांगली मिळायला पाहिजे। आणि ही आरोग्य सेवा जर सासवड सारख्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या वाढलेल्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवता येत नाही। या ठिकाणी डॉक्टर आहेत, जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी या ठिकाणी कमी पडतायत आणि त्यामुळे लोकांना अक्षरशः जमिनीवरती झोपून त्यांना उपचार करावे लागतात या डॉक्टर लोकांना। आणि या ठिकाणची जे काही सुरक्षितता असेल, या ठिकाणची जे काय म्हणतो आपण त्याला सुरक्षित म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी बिलकुल स्वच्छता नाही। एखादा जर उपचार करायला आला रुग्ण तर तो आजारी पडून मरायचा, असली अवस्था आहे या ठिकाणी। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की संघटनेची अशी मागणी आहे की या ठिकाणी प्रशस्त असते एक मोठी दवाखान्याची इमारत व्हावी
आणि रिक्त जागा भरल्या जाव्यात आणि चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सेवा या ठिकाणी मिळाव्यात। या ठिकाणी ज्या मशिनरी उपलब्ध आहेत या मशिनरी अक्षरशः धूळ खात पडलेले, कोणत्याही पुढाऱ्याचे या मशिनरीकडे किंवा दवाखान्याकडे लक्ष नाही, सर्वसामान्यांच्या आरोग्याकडे लक्ष आहे, पण मताच्या बाबतीत मात्र त्यांचं लय मोठं लक्ष असतं। आणि म्हणून आमच्या नजीकच्या काळामध्ये जर आम्ही 15 दिवसाची त्यांना मुदत देतोय, या 15 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर नजीकच्या काळामध्ये आम्ही आमरण उपोषण करू आणि संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा लढा उभारू, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। आपलं आजच्या जे आंदोलन आहे ह्या आंदोलनाला आपल्या मागण्या किती आहेत? आमच्या मागण्यात एक 3 मागण्या आहेत सगळ्यात महत्वाच्या। याच्यामध्ये पहिली मागणी आहे की आता सध्या 20 बेडचं त्यांचं रुग्णालय आहे, या ठिकाणी जवळजवळ 100 ते 50 किंवा 100चं एक रुग्णालय असावं, 100 किंवा 50 बेडचं रुग्णालय असायला पाहिजे, प्रशस्त इमारत असायला पाहिजे। सर्वात प्रथम सासवड हे पुरंदर तालुक्याचं गाव असून ह्या ठिकाणी असणारं जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथं असणारी सोनोग्राफी मशीन जी आज कितीतरी दिवस झाला बंद आहे, तिथले जे लॅब आहेत टेस्टिंगचे जे सगळ्या लॅबचे रिपोर्ट असतात त्या तिथं मिळत नाही। तर ह्या सगळ्यात पहिलं कितीतरी दिवस बंद असलेल्या मशिनरी लवकरात लवकर चालू होण्यासाठी हे प्रयत्न झाले पाहिजेत आणि पुढील गोष्टीसाठी पुढील जी दिशा असेल पुरोगामी संघर्ष समितीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करून योग्य ती दिशा ठरवल्या जाईल।